नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शनी महाराजांच्या 3.5 पीठांपैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले श्री क्षेत्र शनी महाराज नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून भारतात ओळखले जाते. आख्यायिकाप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या 3.5 पीठांमध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे. नांदगाव नस्तनपूर येथील श्री शनिदेव ही नाशिक जिल्ह्यातील पंचरत्न अशी देवस्थान आहे. या देवस्थानाच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नानाने शतजन्माची पापे नष्ट होतात. या ठिकाणी शनी अमावस्येला मोठी यात्रा भरते. भारतभरातून लाखो शनी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. गर्दीमुळे काही अचूक घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी होता. या वर्षी देखील शनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे महाआरती व यात्रेचे आयोजन करण्यात आले असून नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर हे भारतातील शनी महाराजांच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असून या मंदिराची स्थापना स्वतः प्रभू श्री रामचंद्र यांनी केली. नस्तनपूर शनी मंदिर येथील पुजारी बाबासाहेब सुरासे यांनी अशी माहिती आमच्या एस मराठी न्यूजचे प्रतिनिधींना दिली आहे. ओम नीलांजन समाभासम रविक्रमागजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामे शनीश्वरम. शनी महाराज संस्थान नस्तनपूर शनी मंदिर हे अध्यात्म पहिलं पीठ, भारतातील पहिलं पीठ. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात जात होते, वनवासात जात असताना पंचवटीला काही दिवस स्थायिक झाले. तर पंचवटीला स्थायिक झाल्यानंतर सीतामाईचं अपहरण झालं. सीतामाईच्या शोधात होते. शोधात असताना मनमाड अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले. अगस्त्य ऋषींनी सांगितलं, प्रभू तुम्हाला 7.5 शनी आहे. तर ते चालत चालत इथं आले. इथं आल्यानंतर दंडकारण्य होतं. तर सूर्य अस्ताला जात होता. सूर्याला आराध्य देताना स्वयंभू वालुमय मूर्ती शनी महाराजांची त्यांच्या हातामध्ये प्रकट झाली आणि त्यांनी स्थापित करून दिली. तर इथं नस्तनपूरला तर शनी अमावस्येला व श्रावण महिना शनेश्वर जयंती अशा पर्व काळावरती फार गर्दी. आज शनीधाम नस्तनपूर या ठिकाणी दादा आलेले आहात. ह्या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे त्या संस्थेची मुलाखत दादा घेत आहात. ह्या ठिकाणी संस्था कशी चालते तर आज अमावस्या आहे. या अमावस्या निमित्ताने संपूर्ण परिसरातील संपूर्ण शनीभक्त परिवार या ठिकाणी दर्शनाला येत असतात व संस्थांना सहकार्य करत असतात. आज हजारो संख्येने गर्दी आहे आणि शनिवारी अमावस्याला गर्दी असते. मग ही संस्था कशी चालते जर सांगायचं ठरलं तर हे जे भाविक येतात, भाविक या ठिकाणी सहकार्य करतात. संस्थांसुद्धा चांगली अशी सिक्युरिटी, चांगली सोय देतं आणि ज्या सहकार्यामधून जे काही लाभ होईल त्या लाभातून ही संस्था चालते. या संस्थेमध्ये सध्या 55 मुलं शिकतात. यामध्ये काही मुलं आई वडील नाहीत अशा आहेत, काही मुलांना आई आहे वडील नाही, किंवा काहींना दोघंही आहे पण परिस्थिती गरिबीची आहे अशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात. मग तुम्ही म्हणाल महाराज यांचं शाळेचं शिक्षण, सर्व शिक्षण कसं चालतं तर संस्थान काही मदत करतं किंवा परिसरातील संपूर्ण भाविक भक्त मदत करतात. त्या मदतीने हे संस्थान चालतं व ही संस्था चालते. सुंदर प्रकारे संस्था चालू आहे. सर्वांच्या कृपा आशीर्वादाने रामकृष्ण आहे. दर्शन घ्यायला आलं, समाधान वाटलं. नाशिकवरून आलेली विमल बाळूवाग. छान वाटतं म्हणजे वातावरण हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव नस्तनपूर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.